चला तर मंडळी, आज मी तुम्हाला मुरमुऱ्याची मस्त अशी रेसिपी करून दाखवणार आहे। इथे मी चिवडा करून दाखवणार नाही किंवा कोणती भेलसुद्धा करून दाखवणार नाही। अतिशय सिंपल आणि चटपटीत आणि पटकन होणारा असा नाश्ता म्हणजे आज मी तुम्हाला मुरमुऱ्याचा उत्तपमा करून दाखवणार आहे। अतिशय झटपट होतो आणि तुम्ही मुलांना पटकन 2 मिनिटांमध्ये करून देऊ शकता। इतका झटपट होणारा हा नाश्ता आहे आणि तितकाच तो टेस्टीसुद्धा लागतो। चला पटकन रेसिपीला आता आपण इथे सुरुवात करू। आता आपल्याकडे बरेच वेळेला काय असते, मुरमुरे राहतात, मुरमुरे शिल्लक राहतात किंवा कधी असे मऊ पडलेले मुरमुरे राहतात। अशा मुरमुरेचा सुद्धा तुम्ही इथे उपयोग करू शकता। आता एका वाटीने आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहे। इथे 3 वाटी मी मुरमुरे घेतलेले आहे। कोणत्याही एका वाटीने आपल्याला घ्यायचे आहे। आता पॉट छोटा असल्यामुळे मी सुरुवातीला मुरमुरे बारीक करून घेणार आहे। मिक्सरवर मस्त आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आता त्यामध्येच मी 1 वाटी रवा टाकणार आहे आणि रवा टाकल्यानंतर आपल्याला त्याच वाटीने आपल्याला काय करायचं आहे, अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। 1 वाटी पाणी टाकायचं आहे। आता सुरुवातीला मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। जर आपल्याला लागत असेल तर आपण परत त्यामध्ये पाणी टाकू, परंतु मी चमच्याने पूर्ण मिक्स करून घेणार आहे आणि नंतरच बारीक करून घ्यायचं आपल्याला। आता मोठा जर पॉट राहिला ना तर तुम्ही सगळ्या वस्तू ह्या एकत्रच टाकू शकता। जसं मुरमुरे टाकू शकता, रवा, पाणी आणि दही सगळं एकत्र टाकून तुम्ही मिक्स करू शकता। फिरवून घ्यायचं आपल्याला। नंतर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। परत त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। परत त्यामध्ये मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला मिश्रण पूर्ण छान फेटून घ्यायचं आहे। 1 चमचा आपल्याला जिरं टाकायचं, कोथिंबीर टाकायचा आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। एका साईडला आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे। ज्या वेळेला आपण करू ना त्याच वेळेला आपल्याला त्यामध्ये सोडा टाकायचा आहे, खाण्याचा सोडा टाकायचा, थोडं पाणी टाकायचं आणि मिश्रण आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे। तवा चांगला आपल्याला गरम होऊ द्यायचा आहे। नंतर तेल टाकून पाणी टाकून आपल्याला पुसून घ्यायचं आहे। मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला टाकायचं आहे। छोटे छोटे करू शकता किंवा तुम्ही मोठ्या प्रमाणात सुद्धा करू शकता। एक साईडनी चांगलं होऊ द्यायचं आपल्याला। वरून थोडंसं तिखट टाकायचं आणि वरची साईड थोडीशी कोरडी झाली की नंतर मग त्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे ना अगदी सोपी आणि लवकर होणारा आणि याची टेस्टसुद्धा अतिशय सुंदर लागते। तुम्ही नक्की एक वेळा करून बघा। ब्रेकफास्टला तुम्ही करून देऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करून देऊ शकता। अशाच पद्धतीने आपण सर्व डोसे करून घ्यायचे आहे। गरम असताना सुद्धा छान लागतो खायला आणि थंड असला म्हणजे तरी सुद्धा हा खायला खूप छान लागतो। झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि फक्त आपण मुरमुरे आणि त्याच्यामध्ये रवा याचा वापर केलेला आहे आणि मस्त आपण डोसा बनवलेला आहे आणि कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा नुसता सुद्धा खायला खूप छान लागतो। करून बघा असा हा झटपट होणारा मुरमुऱ्याचा उत्तपमा। आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।